सध्या प्रत्येक दुकानात ऑनलाईन व्यवहारासाठी क्यू आर कोड दिसून येतात. हेच क्यू आर कोड पाहून एका 9वीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला एक संकल्पना सुचली आणि क्यू आर कोड बनवत बस आगारातील एस टी बसेसचे वेळापत्रकासाठी एक वेबसाईट तयार करून प्रवाशांसाठी ऑनलाईन सोय तिने उपलब्ध करून दिली आहे. या मोहिमेचा शुभारंभ नुकताच कोपरगाव बस आगार येथे तिच्याच हस्ते करण्यात आला. शालेय विद्यार्थिनीने विकसित केलेल्या वेबसाईटमुळे नागरिकांना घरबसल्या एस टी बसेसचे वेळापत्रक एका क्लिकवर पाहावयास मिळणार आहेत. ही आहे साई श्रद्धा अरविंद सालमुठे. साई श्रद्धा कोपरगाव शहरातील शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे इयत्ता 9वीत शिक्षण घेते. विविध दुकानातील क्यू आर कोड पाहून तिलाही आपणही एखादं क्यू आर कोड बनवावं, ज्याने नागरिकांना काहीतरी सोय सुविधा उपलब्ध होईल, या हेतूने तिने कोपरगाव बस आगाराचे बसचे वेळापत्रकासाठी एक वेबसाईट तयार केली आणि त्यासाठी एक क्यू आर कोडही बनवला. 4 महिने कष्ट घेऊन तिने आपले शिक्षक आणि इतर तज्ज्ञ लोकांची मदत घेऊन हे क्यू आर कोड बनवले असून हे क्यू आर कोड बस स्थानक, चौकशी, केबिन आणि बसमध्ये लावण्यात आले असून प्रवाशांनी मोबाईलचे स्कॅनर वापरून स्कॅन करताच बस आगाराची माहिती, वेळापत्रक आणि शासनाच्या परिवहन विभागाच्या योजनांची माहिती होणार असल्याचे साई श्रद्धाने माय न्यूजशी बोलताना सांगितले आहे. मी वेगवेगळ्या दुकानांवर जेव्हा जाते तेव्हा तिथे एक क्यू आर कोड बघितला होता. तो क्यू आर कोड जेव्हा स्कॅन होतो तेव्हा आपली बिलिंग प्रोसेस लगेच चालू होऊन जाते. तेव्हा त्या क्यू आर कोड कसा बनवला याचा रिसर्च केला आणि तो क्यू आर कोड जसा बनवला तसा प्रयत्न केले आणि एक्झॅक्ट मला MSRTCचं माझ्या डोक्यात होतं म्हणून मी MSRTC साठी ते बनवलं. आणि ते म्हणजे मी आपले माननीय बनकर सर आहेत आगार व्यवस्थापक, त्यांना दाखवलं. त्यांनी मला नगरला पाठवलं, त्यांना हा आवडलं. नगरला आपले माननीय DTO आहेत भिसे सर, त्यात त्यांचे सहाय्यक सपकाळ मॅडम, त्यांनी सगळ्यांनी हे बघितलं, त्यांना आवडलं आणि त्यांनी कोपरगावच नाही तर अहमदनगर मधले संपूर्ण 11 डेपोट मला प्रोजेक्टसाठी दिले. त्याबद्दल त्यांचे आभार. कोपरगाव आगाराची किती बसेसची माहिती त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि त्या ॲपमध्ये काय काय नेमकी माहिती नागरिकांना मिळणार आहे, प्रवाशांना मिळणार आहे? तर आता जे टेक्स्ट मध्ये आहे ते सगळं इथून सुटणाऱ्या बसेस आहेत, कोपरगाव मधून सुटणाऱ्या बसेस. पण जे खाली तक्ते दिलेले आहेत त्यामध्ये 349 फेऱ्या येतात आणि त्या फेऱ्या इथून सुटणाऱ्या आणि तिकडून ती बस परत कधी रिटर्न येते त्याचं सगळं माहिती त्या पूर्ण साईटमध्ये येते. परत MSRTCने 44 स्कीम्स प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. तर त्या स्कीम्सचे तक्ते सुद्धा मी खाली माझ्या साईटमध्ये दिले आहेत आणि त्याचे खाली कॉन्टॅक्ट फॉर्म आहेत. तुम्हाला काही अपडेट जर मला द्यायची असेल का तुम्ही हे बदल करू शकतात, ते बदल करू शकतात, तर नक्कीच मी माझी साईट तुमच्या म्हणण्यानुसार अपडेट करून देईल आणि काही सूचना असतील त्या सूचना देखील मी माझ्या साईटमध्ये अपडेट करून घेईल. ते 2 भाषांमध्ये आहेत, एक इंग्लिश आणि एक मराठी. शक्यतो कोपरगावमध्ये शिर्डीचे जे साई मंदिर आहे तिथं बाहेरून लोक येतात, मग त्यांना मराठी समजणं अवघड जातं. त्यामुळं मी इंग्लिशमध्ये सुद्धा माझी टेक्स्ट दिलेली आहेत आणि आपल्या लोकल महाराष्ट्र असो, इंडिया असो किंवा बाहेरचे देश असो त्यांच्यासाठी सोयीस्कर व्हावं म्हणून इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून दिली. ते आता सपोज हैदराबादला जाणारी बस आहे, ती किती वाजता जाते, तिचा रूट काय, तिचा टाइम काय, परत तिचं जे किलोमीटर आहे ते काय आणि ती कुठल्या प्रकारची बस आहे, लालपरी आहे, शयनी आणि एशियाड आहे किंवा शिवशाही आहे याची माहिती देते. मी जवळपास जून महिन्यापासून कष्ट घेते. म्हणजे ऍक्च्युली ही आयडिया माझ्या डोक्यात मे महिन्यापासून आली होती, पण जसं जसं मी पुढे जात राहिले तसं जून पासून खरं माझे कष्ट चालू झाले होते आणि त्यामध्ये आमच्या शाळेचे प्राचार्य माननीय वागचौरे सर यांचं देखील मार्गदर्शन मला लाभलं होतं. IT विभाग प्रमुख सुहास गगे सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं. त्याबरोबर आमच्या शाळेचे मोरे सर त्यांनी सुद्धा मला मार्गदर्शन केलं. त्याबरोबर KBP पॉलिटेक्निकचे सचिन जाधव सर यांनी देखील मला मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर सोनवणे सरांनी देखील मला मोलाचं मार्गदर्शन दिलं. आणि त्यासाठी माझ्या साईटसाठी लागणारी प्रायव्हसी पॉलिसी असो किंवा पेटेंट असो यासाठी जे आर्थिक पाठबळ लागणार होतं त्यासाठी माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि साथ दिली. सो थँक्यू. साई श्रद्धाने कष्ट घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी वेबसाईट तयार केली असून याचा प्रवाशांना फायदा होईल. कोपरगाव बस आगाराच्या सहाय्यक वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड यांनी तिच्या या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. हिचं कार्य म्हणजे कौतुकास्पद कार्य. साई श्रद्धा अरविंद सालमुठे या मुलीची 9वीची मुलगी आहे. तिच्या डोक्यात ती संकल्पना येऊन तिने STच्या बद्दल काहीतरी QR कोड तयार करावा, लोकांना माहिती होण्याकरता मोठं चांगल्या पद्धतीचं ॲप तिने बनवलं.
त्याबद्दल तिचे आम्ही सर्व ST आगारातर्फे तिचे कौतुकच करतो. या कामाचं सर्व श्रेय तिचा स्वतःचा आहे. तिने वेळोवेळी आमच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले. आम्हीही तिला प्रोत्साहन देत योग्य मार्गदर्शन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वेबसाईट बनवत तिने मोठं काम केलं असल्याचे साई श्रद्धाचे शिक्षक महेश मोरे यांनी म्हटलंय. खरोखर खूप गर्व वाटण्यासारखी गोष्ट तिने केलेली आहे. आज या कामाचं सर्वस्वी श्रेय तिचं स्वतःचं आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून ती या गोष्टीवर माझ्याशी चर्चा करत होती, सांगत होती. तिला मोटिवेट केलं, बेटा यामध्ये तू खरोखर खूप महान कार्य करत आहे, की जेणेकरून जे लोक अशिक्षित आहे, ज्यांना म्हणजे आपण म्हणतो कळत नाही, पण ते काही एखाद्याला विचारून कळत नाही, किंवा एखादा व्यक्ती असेल त्यांनी स्कॅनर घेतल्यानंतर त्याला सगळ्या गाड्यांची बसेसची येण्याची जाण्याची वेळ समजणार आहे. त्यामुळं हे काम खरोखर खूप सोपं केलेलं आहे. तसेच या कामासाठी तिचे आई वडील हे सगळं श्रेय त्यांनाही जातं, की त्यांनी याच्यासाठी तिला परवानगी दिली. त्याचबरोबर आमच्या शाळेचं मॅनेजमेंट, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद यांच्या सर्वांच्या वतीने मी तिचे खरोखर अभिनंदन करतो. तिचा स्वभाव पहिल्यापासून ॲक्टिव्ह आहे. तिने या वेबसाईटचं काम सुरू केले तर ती लवकरच पूर्ण करेल अशी आम्हाला शाश्वती होती. कमी वयात तिने केलेल्या या कार्याचं कौतुक वाटत असून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया तिचे वडील अरविंद सालमुठे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी साई श्रद्धाची आई संगीता सालमुठे, मावस भाऊ तथा शहर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे, तिचे मामा निलेश भांगरे, मनोज भांगरे आदींसह बस आगारातील कर्मचारी उपस्थित होते. आता तिचा स्वभाव हा पहिल्यापासून ॲक्टिव्ह आहे आणि ती ब्रिलियंट पद्धतीची आहे सुरुवातीपासून. त्यामुळं ती हा असा ॲप केला अशी आम्हाला शाश्वती होती. म्हणून आम्ही तिला सगळं सहकार्य केलं आणि वेळोवेळी तिला मार्गदर्शन करत राहिलो, की यामधून प्रवाशांची कशा पद्धतीने आपल्याला सोय उपलब्ध करून देता येईल आणि प्रवाशांच्या काय काय अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी आम्ही तिला वेळोवेळी भविष्यात पण मार्गदर्शन करत राहू. सुवर्ण संधी अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज. चला तर मग संधीचा सोनं करूया. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आत्ताच संपर्क करा. पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव. आमचा पत्ता गोदाम गल्ली, भाजी मार्केट, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 02423 226923.